राजा सम्राट अशोकाच्या जयघोषात लातूरात धम्म संदेश रॅली संपन्न। राजा सम्राट अशोक यांची जयंती म्हणजे केवळ एका राजाची आठवण नाही, तर अहिंसा, सहिष्णुता आणि शांततेच्या विचारांचा जागर आहे। बुद्धं शरणं गच्छामी हा मंत्र खऱ्या अर्थाने सम्राट अशोक यांनी जगभरात पोचविला। आशिया खंडात सर्वत्र त्यांनी बुद्ध लेण्या, बुद्ध विहार, अशोक चक्र, अशोक स्तंभ उभारून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी जगभर केला। अशा महान राजाची जयंती सर्वत्र साजरी व्हावी आणि हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचवावा, यासाठी यावर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राजा सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आज राजा सम्राट अशोकाची जयंतीनिमित्त भव्य रॅली संपन्न झाली आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। प्राचीन भारताचा प्रसिद्ध राजा सम्राट अशोक हे नाव संपूर्ण जगाला माहीत आहे। सम्राट अशोकाचा इतिहास अजरामर इतिहास आहे। भारताचा इतिहास जर खोलायचा असेल तर राजा सम्राट अशोकाचं योगदान पाहावं लागेल। इथल्या भारतभूमीच्या, आशिया खंडाच्या कणाकणामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारं व्यक्तिमत्व म्हणून राजा सम्राट अशोक आहेत। एक चंड अशोक म्हणून इतिहासामध्ये क्रूर राजा होता, परंतु बौद्ध धर्माची किमिया कशी आहे, बुद्धाची मैत्री, बुद्धाची करुणा, प्रेम हे माणसाला बदलू शकतं। आणि सम्राट अशोक कलिंगच्या युद्धामध्ये त्यांनी जी मानवहानी केली होती, परंतु बुद्धाच्या तत्वामुळे तो बदलून गेला आणि त्याने महान धम्म स्वीकारला। आणि त्यामुळे आज भारतामध्ये बौद्ध धर्माची जी काही पाऊलखुणा सापडत आहेत, लेण्या असतील, सिंहस्तंभ असेल, शिलालेख असतील, अनेक जे काय आज सरकार वेगवेगळ्या स्कीम राबवते, जसं पानवटे असतील, दुतर्फा म्हणजे झाडे लावा असेल, रस्ते असेल, धर्मशाळा असेल, हे सगळ्या ज्या योजना आहेत त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये साम्राज्यामध्ये झालेल्या आहेत। आणि म्हणून आज राजा सम्राट अशोकाचा इतिहास जर पाहायला गेला तर डिस्कवरी ऑफ इंडिया यामध्ये देशाच्या प्राईम मिनिस्टरनी त्या तत्कालीन नेहरू साहेबांनी त्याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेलं आहे। आणि म्हणून सम्राट अशोकाची जयंती सुद्धा या देशामध्ये झाली पाहिजे, कारण साध्या व्यक्तींची जयंती जर इथे होत असेल तर या महान अशा सम्राट अशोकाची जयंती सुद्धा झाली पाहिजे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचं अनुकरण करीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। आणि म्हणून लातूर शहरामध्ये सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने या ठिकाणी सम्राट अशोकाच्या जयंतीचं आजच्या दिवसामध्ये आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून ही जयंती येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला पायंडा आहे आणि बौद्ध धर्माचा इतिहास येणाऱ्या पिढीसमोर उज्ज्वल राहणार आहे। राजा सम्राट अशोकाचं स्मरण या निमित्तानं होणार आहे। आणि म्हणून यापुढे सुद्धा अशीच दरवर्षी सम्राट अशोकाची जयंती निघणार आहे। Thanks for watching Ekmat Digital.